नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्समध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले की मला एका दिवशी डच क्रीमचे ऑर्डर होते 3 केकची। त्यापैकी हा एक केक आहे। हा केक आहे टॉल केक डच क्रीमचा आणि याचा थीम केक होता आणि मोना थीम केक होती। तर आता आपण क्रम्बल कोट करून घेऊया पहिलं। तर मी याचे 4 लेयर मध्ये कटिंग करून घेतलेली आहे कारण हाफ केजीचा हा टॉल केक होता, म्हणून मी याचा 4 लेयर मध्ये कटिंग करून घेतली। नंतर मग मी लावून घेतलेला आहे केक बोर्डला बेस, त्याला सोकिंग केलेला आहे शुगर सिरपने आणि क्रम्बल कोट साठी यूज केलेली आहे डच क्रीम आणि फिलिंग मध्ये यूज केलेले आहे गनाश आणि चोको चिप्स। तर मी असं पहिलं क्रम्बल कोट तयार करून घेतलेले आहे। 3 लेयर मध्ये फिलिंग आलेली आपली टॉल केक असल्यामुळे। आणि आता फायनल कोटिंग आपण वेज लावून घेतल्याने अशी क्रम्बल कोट रेडी झाली। क्रम्बल कोट रेडी झाल्यानंतर मी केकला 10 ते 15 मिनिटांसाठी सेट करायला ठेवून देते। आपण क्रम्बल कोट जितका चांगला सेट होईल तितका आपल्या केकला टेस्ट इनहॅन्स होते आणि आपलं फायनल कोटिंग पण खूप चांगली होते। तर मी यासाठी यूज करणार आहे ऑरेंज कलरची क्रीम आणि ब्लू कलरची क्रीम। तर ऑरेंज कलरची क्रीम साठी मी यूज केलेल्या व्हाईट क्रीम मध्ये रेड कलर आणि येलो कलर। येलो कलरची टाकलेले 2 डॉट आणि रेड कलरची टाकलेले आहेत मी 1 डॉट आणि असं मी ऑरेंज कलरची क्रीम तयार करून घेतली। ती गाऊनला लावली आणि ब्लू कलरची क्रीम अशी टॉपला लावून घेतली। आणि मी करणार आहे याला पाइपिंग बॅगचा यूज नाही मी केलेला आहे, याच्यामध्ये मी पॅलेट नेपच्या साहाय्याने लावून घेतलेला आहे। कारण पाइपिंग बॅगने एकतर आपल्याला कॉस्ट पण वाढते आणि एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनाने प्लास्टिक पण आपल्याकडनं जास्त यूज झालं जातं। तर मी हल्ली विचार केलाय की आपल्याकडनं कमीत कमी जेवढं प्लास्टिक यूज न करता येईल तितकं मी ट्राय करते। तर यासाठी मी असं बनवून घेतलंय आणि नंतर मी स्टेक्चर केलेलं आहे स्पूनच्या साहाय्याने आणि स्पूनच्या साहाय्याने मी असं स्टेक्चर केलं आणि ह्याच्या माझ्याकडे पेपर प्रिंट मी काढते। त्या पेपर प्रिंट मी अशा त्याच्यामध्ये जी मोना थीमची एक प्रिंट आहे ती मी यूज केलेली आहे, त्याचं मी कटआउट करून घेतलं आणि मग त्यांना मी स्टिक करून घेतलेलं आहे आपल्या सेलो टेप आणि स्टिकच्या साहाय्याने। आणि मी आता साईडला सँडचं लुक येण्यासाठी असं बिस्किटचा चुरा लावलेला आहे। तुम्ही मारी बिस्किट यूज करू शकता, गुड डे करू शकता किंवा डायजेस्ट बिस्किटचा असा चुरा यूज करू शकता। तर कारण ह्या बिस्किटांना टेस्ट पण असते आणि लुक पण छान येतो। आणि असं वरती टॉपला थोडा लावून घेतलं असं आयलँड दाखवण्यासाठी। मग मी असं स्टिक करून घेतलेले सगळे टॉपर सेट करून घेतले, असे लावून घेतले। वरती नारळाचे झाड ते मोहना लावून घेतली, पाण्यामध्ये अशी उभी आहे। नंतर कॉक आणि 18 वर्षाची मुलगी होती, तिचा बर्थडे होता, तिला कार्टून खूप आवडतात म्हणून तिच्या आईने सरप्राईज केक हा बनवून घेतलेला होता। तर तुम्हाला कसं वाटला केक? तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।